काय शोधताय साहेब? पुरावा. अहो काय उपयोग नाही साहेब, मी 10 वेळा शोधून झाले, माझं काय सापडलं नाही इथे. एकदा शोधायचा बारकाईनं, लगेच सापडला पाहिजे. मला आज जायचंय. अहो असं कसं आज जाणार साहेब? हा, आपल्याकडे परवानगी पण नाही. मग ती लोक परत आली तर आपण काय उत्तर देणार त्यांना? उत्तर मी नाही, उत्तर तू द्यायचेस. मी गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. आपण उत्तर द्यायला आहोत की केस सोडवायला? केस सोडवायला सर. तरी चढायला येऊ नये. येऊ नये. हो 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 साहेब. साहेब साहेब अहो तुम्ही काय आता चढून आज जाणार का काय? अहो साहेब असं नका करू साहेब. साहेब माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. अहो वॉरंट पण आणलं नाही साहेब आपण, आणि पोलीस स्टेशनला काही कळवलं बी नाही साहेब. मोठ्या साहेबांना जर ही कळालं ना तर मोठं साहेब मला सस्पेंड करतील. तुम्ही आधीच सस्पेंड आहात. म्हणजे माझी वाट लागलो. मला एक पोरग आहे, माझा विचार करा. अहो साहेब साहेब तू काय आयुष्यभर बिन लग्नाचे राहणार आहेस काय? ते काय नाही, मी जे स्थळ बघितलंय ते लाखात एक आहे. पैसा पाणी मजबूत आहे. अगं 50 एकर जमीन आहे त्यांची. दारात 4-5 गाड्या पण आहेत. आणि काय लागते लग्नाला? हा पप्पा, मला यातलं काही बी नकोय. मला नाही करायचं लगीन. तुला काय गॅड लागले का? मला माहिती आहे तू कुणासाठी थांबले असते. त्याचा आता काय बी उपयोग होणार नाही. त्याचा नाद सोड, स्वतःचा विचार कर. पप्पा, मी माझा विचार करूनच बोलते. मला नाही करायचं लगीन. मी बघतो की कसं नाही म्हणतेस ते लग्नाला. हो मामा, अहो काय डाऊनलोडिंग आहे? अरे हिला एवढं समजतोय तर लग्नाला नाही म्हणते मला. अहो तुम्हाला काय गरज काय या वयात दुसरं लगीन करायची? इथं आम्ही अजून घोडीवर चढ नाही आणि तुम्हाला उतरू वाटत नाही वय. अरे अरे माझं नाही, हिच्या लग्नाला ही नाही म्हणते. माधुरे, मामा एवढं म्हणतात तर टाक करून लग्न. ए, तू कर की मग. मी ते एका पाया होता रे तुझ्याशी लग्न करायला. अरे बिंडोक, माझ्याशी नाही. ह्यांनी जे स्थळ आणले ना त्याच्याशी लगीन कर. माधुरे, अगं असं किती दिवस बिन लग्नाचं थांबणार आहे? हा, असं एखादा कुरळ्या केसाचा, उंचीला बारका, ज्याच्याकडे सलूनचं दुकान आहे, असं देखना राजबिंडा माझ्यासारखा टाक्की करून माझ्या बरोबर लग्न. नाही तर एखादा रिक्षावाला चालेल का, जे तुला आयुष्यभर फुकाट फिरवेल. ए पण मी काय म्हणतोय, त्यात काय खराब आहे? लय पैसायचा. त्यापेक्षा पत्रकार एक नंबर. अगं 12 महिने पैसा नसता त्याच्याकडे. ए माकडांनो, तुमची थोबाडे बघितलेत का आरशात? आलेत मोठे माझ्याशी लगीन कर म्हणे. नाहीतर काय गबसा. मी काय म्हणतोय, एखादा कॅमेरामॅन चालेल का? नाही म्हणजे रोज फोटो पण काढेन. आणि फुकट्यानं माझ्या पोरीचं तुमच्यावर लगीन करण्यापेक्षा तिला मी हिरी ढकलून देईन. कळा माधुरे, मी आणलेल्या तळाशी लग्न करणार आहेस की नाहीस? नाही करणार. मी हे घर सोडून जाईन, जीवाचं बरं वाईट करून घेईन. हो पप्पा, असं नका करू. तुला लगीन करावं लागेल. गोपाळ, माधुरी, गोपाळ मला वाचव. पप्पांना समजावलं, मला नाही लगीन करायचं. माधुरी, मी नाही काय करू शकत. अगं हे माधुरी हो बाजूला. तुझ्यामुळे झालंय सगळं. त्याचा खानदान मला त्रास द्यायला जन्मलाय. माझ्या पोरीपासून लांब राहायचं, लक्षात ठेव. चल. गोपाळ, मला नाही लगीन करायचं. गोपाळ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ये तुझं प्रेम काढतो बाहेर. म्या चल. गोपाळ, तू काय लक्ष देऊ नको. आई या माधुरीचं ना, मी आलो जरा समजून तिला. एवढी गर्दी कशा पाहिजे? हो, काय झालंय ही गर्दी एवढी? अहो मला काय दादा, जा की आता. काय मला काय नाही झालं, तुम्हाला काय झालंय? हो, आपल्या दुकानाबाहेर एवढी गर्दी बघितली ना, मला वाटलं तुम्हाला काहीतरी झालं. तुम्हाला काय करायचं ते करा. माझा जीव घ्या, पण मी इथनं कुठं जाणार नाही आणि लगीन बी करणार नाही. हिला काय झालंय? एवढं नरडा कशाला फाडतीये ती? अहो त्यांचा घरगुती मॅटर आहे. आपल्याला काय करायचंय? नक्की घरचंच मॅटर आहे ना? नाही म्हणजे त्या मॅटरशी तुमचा काही संबंध नाही म्हणून? माझा कसला
काय म्हणायचंय तुम्हाला? या जगात फक्त माझा एका बाई बरोबरच संबंध आहे. ती बाई या जगातली सगळ्यात सुंदर बाई आहे. तिला तोडच नाही. कोणी बी येऊ द्या, तिच्या समोर फिकीच आहे. ती म्हणजे माझी बायको लाल. अहो साहेब ऐका माझं. साहेब साहेब ऐका माझं. अहो घरात शोधून काहीच उपयोग होणार नाही साहेब. अहो त्या मकरांनी त्याच्या बायकोला तिकडेच बोलून घेतलं मुंबईला. तिकडे त्यांनी व्यवसाय सुरू केला. अहो हीच गोष्ट खरी असेल. आपण उगाच आपला वेळ वाया घालवतो इथं. माणूस जेव्हा नवीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सगळं सामान घेऊन जातो. होय साहेब, हे माझ्या लक्षातच आलं नाही. माणूस जेव्हा गायब होतो याचा अर्थ त्याने काहीतरी गुन्हा केलेला असतो. इथली माणसं गायब आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी भरलेले डबे, भांडी पण तशीच आहेत लावलेली. कसला वास येतोय का? नाही ते आजकाल कोण कुणाला मारून फ्रीज मध्ये ठेवलं काय सांगता येत नाही ना, म्हणून. फ्रीज मध्ये बॉडी वास येऊ नये म्हणून ठेवतात. कुणी पोलीस केलंय कोणास ठाऊक. युजलेस. सॉरी साहेब. सगळं सामान तसंच आहे. म्हणजे ही माणसं घर सोडून गेलेली नाही. गुन्हा करून एकतर ते पळवून गेले किंवा त्यांना कोणीतरी गायब केले. शोभाताई, आशा ताईंचं काय झालं? त्या नाही येणार आहेत का आता? अहो ताई, तिच्या जरा घरचा प्रॉब्लेम झालाय. तिच्या जागी आजपासून येईल. ठीक आहे. आर्याजी, गोपाळजी, चालू द्या. बोला, काय म्हणता? बंधू कुठे आहेत तुमचे? हो, तो सकाळपासून बाहेर गेलाय. आता कधी येईल माहित नाही. बोला ना. काम जोरात चाललंय की तुमचं? हो, चाललंय व्यवस्थित. घ्या ना, मी पाणी आणते, बसा. हाताची जखम काय म्हणते? बरं आहे. त्या भाजलंय म्हणून कामं तर थांबवता यायची नाहीत ना. मला माहिती होतं तुम्ही काम अजिबात थांबवणार नाही. 100% गॅरंटी होती. तुमच्यासाठी मी हे आयुर्वेदिक पावडर आणली. जिथे लागलं तिथे लावा, बरं वाटेल अजून. किती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता तुम्ही. फार काळजी करता. हा, आता वाटते तुमची काळजी. हे गुलाबजल मध्ये मिक्स करा आणि त्याच्यावरती लावा, म्हणजे गार असं. अरे बापरे, बडबडणार नाही बरं का ह्याच्यानंतर. ती लावा त्याच्यावर. काय त्या दिवशी तुम्हाला आज जखम झाली आणि त्रास मलाच असा काळजावरच असं एकदम. काय झालं? तुम्ही रडताय का? नाही, ते काय झालंय? तुम्ही मला सांगू शकता. ऍक्च्युली तुम्ही हे म्हणालात ना, मला माझ्या नवऱ्याची आठवण आली.
नवरा? खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर, फार जीव लावायचा. मला असं काही बारीक सारीक लागलं ना, त्याला काय करू काय नको असं व्हायचं. व्हायचं 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 म्हणजे नाही आता या जगात. आमच्या लग्नानंतर 1 वर्षभरात त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि वाईट झालं. हे पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. वाईट झालं बरं का लय. मी समजू शकतो, पण ह्या सगळ्यात ना तुमचा जवळचा माणूस असा लांब गेला, हे कसं काय पचवलं तुम्ही? गोपाळजी, आयुष्यात एका पॉइंट नंतर जे झालंय ते स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आपल्याकडे. खरं आहे तुमचं. तुमच्या नवऱ्यानंतर सुद्धा एक माणूस आहे जो तुमची काळजी घेतो. तुमचा भाऊ किती काळजी घेतो हो तुमची. काळजी, इतकी काळजी करतो तो गोपाळजी. कधी कधी फार त्रास होतो त्याच्या काळजीचा. त्याची काळजी बघून असं वाटतं त्याला सांगावं की बाबा थांब, ही अशी काळजी करणार असशील ना तर नको करूस माझी काळजी. म्हणजे तुम्ही बघा ना गोपाळजी, तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी समजावून सांगता, व्यवस्थित हाताळता, माणसाचं मन समजून घेता. तो नाही आहोत तसा अजिबात. त्याचं सगळं ना टोकाचं असतं, राग टोकाचा, द्वेष, प्रेम. नको वाटतं त्याचं प्रेम आणि त्याची काळजी. तुमचं झालंय लग्न? आता काय उत्तर देऊ हिला? हो म्हणालो तर ही आत्ताच इथेच माझा विषय संपवून टाकेल, आणि नाही म्हणालो तर हिच्या भावाला सगळं माहीत आहेच. काय करू मी? आत्या, माधुरी, आत्या पप्पांना समजव की ग. समजू? आता काय समजवायचं? पप्पा माझ्यासाठी स्थळ बघतायत. हा मग माधुरी, लग्नाचं वयच झालंय तुझं, स्थळ पाहायलाच लागतील. मला नाही करायचं लगीन. पप्पा माहितीयेत ना, कुठला बी पोरगा बघतील आणि माझं लगीन लावून देतील. हे तर मला घरातनं घालवायलाच बसले. आत्या तू समजव की ग, मला फक्त तुझाच आधार आहे. माधुरे, हे बघ, अशी तू एकटी किती दिवस राहणार आहेस ग? आज ना उद्या लग्न करून जावं लागणार आहे की तुला? तुझं बरोबर आहे, मला करायचं होतं लगीन. पण गोपाळशी मी लहानपणापासून त्याची वाट बघितलीये ग. आणि काय झालं, माझ्या मनात नवरा म्हणून फक्त गोपाळ आहे. मी दुसरा कोणाचा नाही विचार करू शकत. हे बया, जरा हळू बोल ना. हे बघ, त्यांचं आत्ताच लगीन झालं आणि त्या गोपाळपासून लांबच राहायचं. त्याच्या बायकोला जर कळलं ना तर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. ए, तो गोपाळ काय तुझा नाही या? आणि त्याला काही सोनं लागलंय का ग? हा, इकेला सांगून सांगून कटाळा आला की त्याच्याशी लगीन करू नको, पण घेतलं हातानं वाटोळं करून. आणि तू तरी ऐक माझं, अगं त्याच्यापासून लांब राहा, त्या भामट्याच्या नादाला लागू नको, मग तरच सुखात राहशील तू. मला नाही राहायचे सुखात, मला फक्त गोपाळ पाहिजे. आत्या, मी काय म्हणते, तिचा एवढाच हट्ट आहे ना तर गोपाळ भाऊजींचं दुसरं लग्न लावून द्या आणि ती पण राहील आपल्यासोबत इथंच. हे बघ बाई, मी सवय येऊन दिली, लाली काय ते सवय येऊन देणार आहे बाई? नाही का? मग माधुरी तू एक काम कर, तू ना आमच्या ह्यांच्यासोबत लग्न कर, मग आपण दोघी सवती म्हणून राहू, जसं रंजू आत्या आणि फुलं आत्या राहतात तसं. काय अक्कल बिक्कल हाय का नाही? काही बोलशील का? येडा फुफाट्या कळत नसेल तर आज जा. आत्या, मी गोपाळशिवाय दुसऱ्या कुणाचाच नाही विचार करू शकत. हे बघ माधुरे, आता तू जो बी काही विचार करतेस ना त्याचा समज सोडून दे. आता त्याचं लगीन झालंय. आत्याबाई, ही काय करते इकडं? ते लग्नाचं नाही, काहीच नाही. काय म्हणलं जाऊ बाई? नाही, कुठं काय, काहीच नाही. अगं नाही नाही, ते काय आहे, ते माझ्या मायाचं घरचं प्रकरण आहे, त्यामुळे तू लक्ष नका देऊस. हा, पण झालंय काय नक्की? अगं तुला सांगितलं ना,
ते घरचंच प्रकरण आहे म्हणून तू नका ध्यान देऊस. जा, तुझे काय काम असतील ना ते कर जा. बाई, त्या गोपाळचा नाद आता सोडून द्या. त्याचं आत्ताच लगीन झालंय कुठे, आता काय बी होऊ शकत नाही. एक तर आमच्या डोक्याला ताप काही कमी आहे म्हणून तू अजून ताप देते असं डोक्याला. आणि हे बघ माधुरी, गोपाळपासून आता लांब राहायचा मी आधीच सांगून ठेवतीये तुला. नाही राहणार, मी मरीन पण गोपाळचे विचार नाही सोडणार. मी लगीन केलं ना तर गोपाळशीच करीन, नाहीतर बिना लग्नाची मरीन. तो माणूस थोडा विचित्र होता का? हो, अहो लई विचित्र होता. पण तुम्हाला कसं माहिती? आणि याची बायको कमालीची सुंदर. हो, पण साहेब हे सगळं तुम्हाला कसं माहिती? सीसीटीव्ही. मुलखाची सुंदर बायको आणि नवरा संशयी म्हटलं की नवरा हे असले उपद्व्याप करतो. साहेब हे माझ्या लक्षातच आलं नाही. लक्ष देऊन बघितलं की लक्षात येतं. आता हे सीसीटीव्ही कोणत्या कंपनीने बसवले त्याला शोधा, म्हणजे तुझा पुढचा तपास. गोपाळ भाऊ नमस्कार. अरे प्रियताई काय म्हणताय? काय नाही बघा. गोपाळजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. काय उत्तर देऊ हेच कळत नाही मला. म्हणजे माझं लग्न झालंय, पण म्हणजे जगासाठी झालंय, माझ्यासाठी झालंय नाही. म्हणजे नक्की लग्न झालंय का नाही, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं काय उत्तर देऊ त्याचं उत्तर मला कळत नाही. नक्की काय झालंय मला खरंच काही कळलं नाही. म्हणजे लग्न झालंय माझं. माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बायकोने मला सांगितलं की माझं एका पोरावर प्रेम आहे. तिने हे लग्न जबरदस्तीने केलंय. आता मी तिच्या मनाची परिस्थिती समजू शकतो, तिची स्थिती समजू शकतो. मला त्यांचा त्रास बघवत नाही अजिबात. आता मी त्यांना एक वचन दिलंय, म्हटलं की योग्य वेळ आली की तुमच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देतो. काय? खरंच? होय. तुम्हाला काय खोटं वाटतंय का? हो नाही गोपाळजी, या सगळ्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? त्रास झाला की हो, नाही झालं कसं काय? झाला, लय झाला त्रास मला. माझ्या त्रासापेक्षा त्या पोरीला जो त्रास होतोय तो लय मोठा आहे. ठीक आहे ना, करूच ना आपण. आणि दोघांची मनं तुटण्यापेक्षा माझ्या एकट्याचं मन तुटलेलं कधी पण चांगलं नाही का? गोपाळजी, तुम्ही खरंच देव माणूस आहात. हो नाही हो, एवढ्या निर्मळ मनाचा, निखळ विचारांचा, इतरांचा एवढा विचार करणारा माणूस मी खरंच कधी पाहिला नाहीये. जगातल्या प्रत्येक स्त्रीला जसा जोडीदार हवा असतो ना, अगदी तसे आहात तुम्ही. कुठे हरवलंय? नाही, ऍक्च्युली मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुमच्यासारखी माणसं खरंच या जगात एक्झिस्ट करतात. येऊ मी?
आर्याजी, अजून एक काम होतं जे मी आता तुम्हाला सांगितले ते दुसरं कोणाला सांगू नका. काय माझ्यामुळं अजून त्यांना त्रास नको. बिचारी आधीच त्रासात आहे. हे जगात पहिल्यांदा मी कोणाला तरी आपलं समजून सांगितलंय. तुम्ही नका सांगू कोणाला. गोपाळजी, मी देवाकडे नक्की प्रार्थना करेल तो तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी तुमच्यासारखी एक व्यक्ती घेऊन येईल जिचं तुमच्यावर मनापासून प्रेम असेल. हा, तर देवानं कोणीतरी बनवलं असेलच की माझ्यासाठी. काय घ्या, माझ्या आजूबाजूला असेल, मलाच दिसत नसेल. धन्यवाद साहेब, आज तुमच्याकडून लय गोष्टी शिकायला मिळाल्या.